तर आता इथं आपण खातोय इडली वडा मिक्स. सुंदर सुंदर असे हार सुद्धा बनवून लावलेले आहेत. ही काय ओरिजिनल ज्वेलरी नाही. इथे बघा स्टॉल 150 रुपयापासून अवेलेबल आहे. तर नमस्कार मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपण सुरू करतोय आपल्या घरापासून. आज आपण जाणार आहोत पुण्यातल्या प्रसिद्ध तुळशी बागेत. तर तुळशी बागेत नेहमीच गर्दी असते, त्यामुळे आज आपण लवकरच निघतोय आणि आपण आज तिथे अनुभवणार आहोत स्ट्रीट फूड, शॉपिंग आणि बरंच काही. तर चला व्हिडिओची सुरुवात करूया. तर मित्रांनो, आपण पोहोचलोय आता पुण्यात. इथं कसबा पेठला पार्किंगला गाडी लावली आहे. तर हे बघा, इथं गाडी लावली. इथं पार्किंगचा बोर्ड आहे. इथं इवन ऑड नंबरनुसार पार्किंग चालते. तर आज या साईडला पार्किंग आहे, तर इथं आपण गाडी लावली आहे. तर आता इथं आपण खातोय इडली वडा मिक्स. हे बघा, इथं पाठीमागं शॉप आहे. छोटीशी गाडी आहे इथं, साऊथ इंडियन. तिथून घेतलेला आहे आपण. तर चला खाऊया. तर इकडं बघू शकता मित्रांनो, इकडे पूर्ण सायकलचे वगैरे शॉप आहेत सगळे. तर मंडळी, आपण आलेलो आहोत कसबा गणपती मंदिर परिसरात. तर हे कसबा गणपती हे पुण्याचे ग्रामदैवत म्हणून ओळखले जाते. तरी मेन प्रवेशद्वाराची कमान आहे. इथून आतमध्ये गेल्यावर आपण मंदिर दाखवूया. तर हा मेन मंदिराचा प्रवेशद्वार आहे. त्या आतमध्ये गेल्यावरती मंदिर आहे. आणि याचं बांधकाम सुद्धा पूर्ण जुन्या काळातलं बांधकाम आहे. तर मंदिराच्या बाहेर असे हार आणि फुलांचे दुकानं आहेत. ते बघू शकता, लाल महाल. इथे याचं रिनोव्हेशन केलेलं आहे. आणि मुख्य प्रवेशद्वार याचं समोरच्या साईडने आहे. आणि इथे समोर बघू शकता हा नानावाडा. इथे समोरच हे बस स्टॉप पण आहे, PMT स्टॉप. याच्या समोरच आहे नानावाडा म्हणून. आणि हा मेन चौकाचा परिसर. इथे पूर्ण मोबाईल रिपेअरिंगचे आणि मोबाईल ॲक्सेसरीचे शॉप आहे. आणि पुढे ABC चौक आहे. इकडे बघू शकता PMTची लाईन लागलेली आहे. पुढे तो ABC चौक आहे, अप्पा बळवंत चौक. तिथे सगळे लहान मुलांचे शाळेपासून तर पूर्ण स्पर्धा परीक्षेचे वगैरे सगळ्या प्रकारची पुस्तके उपलब्ध असतात. आणि हे आपण आलेलो आहे आत्ता दगडूशेठ गणपती मंदिराच्या समोर. खाण्यापिण्याचे सुद्धा भरपूर ऑप्शन उपलब्ध आहेत इथे. आणि हा आहे मंदिर परिसर. इथे भरपूर गर्दी असते आणि कंटिन्यू इथे ट्रॅफिकसुद्धा असतं. आणि हा असं पूर्ण मंदिर परिसर आहे. बघू शकता गर्दी. त्या साईडने तुम्ही बाहेरून दर्शन सुद्धा घेऊ शकता. आणि मंदिराच्या समोर इथे पेढे आणि बाकी प्रसाद वगैरे सर्व काही उपलब्ध आहे. तुम्हाला मंदिराच्या आतमध्ये जाऊन दर्शन घ्यायचं असेल तर इकडनं पाठीमागे लाईन चालू होते. बघा समोर इकडनं तुम्हाला जावं लागेल. मुळच्यांमध्ये लग्नाच्या खरेदीसाठी भरपूर गर्दी असते. दत्त जयंतीसाठी इथे आता भरपूर सजावट झालेली आहे. पुढे दत्त मंदिर आहे. तर दत्त जयंती उत्सव 2025 परिसर किती सुंदर सजवलेला आहे. दत्त मंदिराचं इथे एक असं सुंदर असं देखावा केलेला आहे. आणि ते आतमध्ये ब्लड बँक वगैरे ब्लड डोनेशन सुद्धा चालू आहे. हे ब्लड डोनेशन 26 ते 30 तारखेपर्यंत चालू असणार आहे. मुख्य दत्त मंदिर आहे ते इकडनं पुढे गेल्यानंतर आहे आतल्या साईडला. पण या साईडने एंट्री केली आणि आता चाललो या साईडला. तर इथूनच सुरुवात होते रंगीबेरंगी तुळशी बागेची. रोड साईडला भरपूर शॉप्स इथे आहेत. तर इथून आता फुलांचं मार्केट सुद्धा आहे. तुळशी बागेच्या स्टार्टिंगलाच आहे फुलांचं मार्केट. सर्व प्रकारचे गजरे वगैरे इथं उपलब्ध असतात. सर्व प्रकारची फुले सुद्धा उपलब्ध असतात. आणि खूप मोठं मार्केट आहे. तर सुंदर सुंदर असे हार सुद्धा बनवून लावलेले आहेत. तर मार्गशीर्ष महिन्यासाठी गुरुवारीची पूजा करण्यासाठी जे सामान लागतं ते सुद्धा इथे उपलब्ध आहे. तर पूजेचं पूर्ण साहित्य भेटतं. याचं सुद्धा इथं भरपूर मोठं मार्केट आहे. तर पुण्यातही रानमेवा मिळतो. हे बघा असे बॉईल कॉर्न विकणारे भरपूर आहेत इथे. हा बोर्ड लावलेला आहे गोकुळदास गोवर्धनदास
इथून आतमध्ये गेल्यावरती ही लाईन सुरू होते, ती तुळशीबागेचीच लाईन आहे बघा. इथून पूर्ण कपड्यांचं मार्केट वगैरे सुरू झालं आहे. ते लहान मुलांचे कपडे, थंडीचे कपडे वगैरे, सॉक्स सर्व काही उपलब्ध आहे. ती ज्वेलरी वगैरे उपलब्ध आहे. ही काय ओरिजिनल ज्वेलरी नाही, ही लग्नात वगैरे घालण्यासाठी किंवा कुठल्या कार्यक्रमात घालण्यासाठी. अशी पूर्ण तुळशीबागेत आपल्याला इथे असे भरपूर शॉप मिळतील. हे बघू शकता. या साईडला सुद्धा एक शॉप आहे. रोजच्या वापरासाठी इथून तुम्ही घेऊ शकता ज्वेलरी. आणि भरपूर असे शॉप आहेत. इकडे कपड्याचे शॉप आहेत, खेळण्याचे सुद्धा शॉप आहेत. हे बघा या साईडला सुद्धा आहेत. आणि आम्ही सकाळी आल्यामुळे इथं जास्त काही गर्दी नाही आहे. संध्याकाळी आल्यानंतर इथे आपल्याला चालायला सुद्धा जागा मिळणार नाही. इथे छोटंसं मंदिर आहे. या साईडला आपल्याला बेल्ट वगैरे पण मिळतात. क्रॉकरीचा एक शॉप आहे. हा आहे तुळशीबागेतला प्रसिद्ध गणपती. तुळशीबागेतलं प्रसिद्ध आईस्क्रीम शॉप आहे, कावरे कोल्ड्रिंक्स प्रायव्हेट लिमिटेड. तर चला आपण इथून आता सॉफ्टी घेऊया. एक मँगो पिस्ता आणि एक पिस्ता व्हॅनिला. बघा आपले आईस्क्रीम शॉप. मुलांचे टी शर्ट वगैरे पण अवेलेबल आहेत, जॅकेट्स आहेत. टी शर्टचे कलर बघा, सगळे सुंदर सुंदर कलर लावलेले आहेत इथे. चप्पल वगैरे, शूज, सँडल्स सर्व काही अवेलेबल आहे. जवळपास 12 वाजत आलेले आहेत आणि आता इथे गर्दी सुद्धा वाढायला लागलेली आहे. सकाळी आलेलो तेव्हा इतकी काही गर्दी नव्हती, भरपूर मोकळं होतं. आता विविध कलरमध्ये बॅग्स इथे अवेलेबल आहेत. तिथून अजून एक लाईन जाते आतमध्ये. आतमध्ये आल्यानंतर अशा भरपूर लाईन जातात. तर आपण चला पुढच्या लाईनमध्ये म्हणजे पुढच्या गल्लीमध्ये जाऊन बघूया इथे काय काय अवेलेबल आहे. इथे सुद्धा ज्वेलरी वगैरे अवेलेबल आहेत. सर्व प्रकारच्या बांगड्या अवेलेबल आहेत, मेकअपचं सामान मुलींसाठी. आणि अतिशय रिजनेबल रेटमध्ये इथे सगळं उपलब्ध असतं. इथे सुंदर सुंदर ड्रेस इथे लावलेले आहेत. 550 पासून इथे ड्रेस अवेलेबल आहेत. तर लग्नासाठी लागणारे सगळं काही सामान इथे उपलब्ध आहे. लग्नासाठी लागणारे पोस्टर्स वगैरे, रुखवताचं सामान, तुळशीबागेत सगळ्या प्रकारच्या गोष्टी भेटून जातात. इथे मुलींच्या केसांसाठी लागणारे एक्सटेन्शन वगैरे पण अवेलेबल आहेत बघा. वेगवेगळे डिझाईन आहेत, पॅटर्न आहेत, भरपूर आहेत. हे बघा इथे बघा स्टोल 150 रुपयापासून अवेलेबल आहे. भरपूर डिझाईन आहेत. हे बघा. तर आपण हे बघा इकडनं आपण बाहेर आलो आता. आणि इकडे बघा आम्ही आता मेन रोड आहे बाहेर, तुळशीबाग राम मंदिर. आणि इथे लग्नासाठी लागणारे चौरंग, पाट आणि लग्नाचे बाकी सामान रुखवतात मांडण्यासाठी, ते सुद्धा अवेलेबल आहे इथे. हा मंदिर परिसर पूर्ण लाकडी बांधकाम असलेलं हे मंदिर आहे. मंदिर परिसरात एक छोटंसं असं सुंदर महादेवाचं सुद्धा मंदिर आहे. तर इथं आता आपण दर्शन घेऊन आलेलो आहे. तर इकडे सुद्धा काही शॉप्स वगैरे आहेत. झाड बघा, हे पिंपळाचं झाड बघा किती उंचापर्यंत गेलेलं आहे आणि चांगलं बहरलेलं आहे. ह्याला सुद्धा दगडी पार केलेला आहे. आणि इथे मंदिर परिसरात एक छोटीशी सुंदर अशी तुळस सुद्धा लावलेली आहे. इकडनं सुद्धा एक रस्ता आहे मंदिरात येण्यासाठी. आणि आपण या साईडने आलो. पूर्ण लाकडी बांधकाम असलेलं हे मंदिर. मंदिराच्या समोरच आता इथे एक मारुतीचं मंदिर आहे, गणपतीचं मंदिर सुद्धा आहे. मांजर बघा ते उन्हाला बसले आहेत होते. तर चला आपण आता इथून चाललोय बाहेरच्या साईडला. अनारसे नाही काची पे अँड पार्क आहे. इथे आपले 2 व्हीलर आपण इथे पार्क करू शकतो.
समोर चितळे बनवण्याचं दुकान आहे ती ग्रीन बिल्डिंग. ते पट्टी समोसा आणि मटर पॅकेज भरपूर फेमस आहे. मंडईकडे जाणारा एकदम मेन रस्ता आहे. या साईडला गेलं की मंडईकडे जातं आणि या साईडला इकडे लक्ष्मी रोडकडे हा शनिवार चौक आहे आणि इथे बँक ऑफ महाराष्ट्राची एक मोठी शाखा आहे. मेन शनिवार चौकातच आहे. हे बघा इथे हा चौक आहे. या साईडला चितळे बंधूंचं दुकान आणि चितळे बंधूंच्या समोरच ही बँक ऑफ महाराष्ट्राची शाखा. हा विश्रामबाग वाडा महाराष्ट्र बँकेच्या समोरच आहे. आतमध्ये जाण्यासाठी आता बंद आहे पण आपण बाहेरून बघू शकतो. आणि हा सुद्धा पूर्ण वुडन आर्किटेक्चरमध्ये आहे. ह्याचं सुद्धा रिनोव्हेशन झालेलं आहे परंतु हा सध्या बघण्यासाठी ओपन नाही आहे. तर जेव्हा ओपन होईल तेव्हा आपण नक्की येऊ इथे बघण्यासाठी. आणि बँक ऑफ महाराष्ट्राच्या कॉर्नरवरून इकडनं सुद्धा तुम्ही तुळशीबागेला एंट्री घेऊ शकता. त्या ऐतिहासिक असा भिडेवाडा हे बघा झूम करून दाखवतो व्यवस्थित दिसतंय बघू शकता. आणि हा सुद्धा इथे मेन रोडवरतीच आहे. सर्व प्रकारच्या बांगड्या वगैरे इथे उपलब्ध आहेत. हे काका आहे त्यांचं स्टॉल आहे. इथे लक्ष्मी रोडकडे जाण्यासाठी या साईडला लक्ष्मी रोड चालू होतो. इकडे कपड्यांचे वगैरे भरपूर दुकान आहे. सगळे ब्रँडेड नॉन ब्रँडेड सर्व काही मिळून जाईल. आणि लग्नाच्या खरेदीसाठी विशेष इकडे लक्ष्मी रोडला खूप गर्दी असते. हे बघा थंडीमध्ये कानाला लावण्यासाठी हेडबँड सारखं आहे. आज आपण इथं रविवारी सकाळी आल्यामुळे गर्दी कमी आहे पण आता संध्याकाळपर्यंत इथं भरपूर गर्दी होईल. कॉटन किंग सुद्धा आहे इथे पलीकडे. मान्यवर लग्नासाठी लग्नाचे ड्रेस वगैरे इथे खूप छान छान मिळतात. साईडला शूज तरी बघा 250 रुपयाची बॅग आहे मित्रांनो. कलर तर मस्त दिसतोय. तर मित्रांनो इथं घेत आहे आपण मिक्स स्प्राउट्स मध्ये. इथे मटकी आहे, छोले आहेत, हरभरे आहेत, चवळी आहे आणि सर्व काही मोड आहे. त्यामुळे आपण डायरेक्ट यूज करू शकतो याला. हे बघा कट करून ठेवलेले पायनॅपल सुद्धा आहेत. अख्खे पायनॅपल सुद्धा आहेत. बघा नवीन वर्षाचे कॅलेंडर सुद्धा आलेले आहेत. इथं काय मिळतंय ऊस तोडलेला ऊस कट करून सुद्धा मिळतोय. मित्रांनो इथे आपण आता बडीशेप घेतोय आणि नेहमी इथूनच घेतो आपण इकडे आल्यानंतर. भरपूर प्रकारच्या बडीशेप आणि लेमन गोळ्या वगैरे सर्व काही मिळतं इथे. तर इथून आता आपण चिक्कू घेतोय. इथे पूर्ण बांगड्यांची लाईन आहे. गल्लीच बांगड्यांची आहे. दोन्ही साईडला पूर्ण बांगड्यांचे शॉप्स आहेत. सगळ्या प्रकारच्या बांगड्या सगळ्या कलरच्या बांगड्या इथे मिळून जातील. इकडे रांगोळ्यांचे वेगवेगळे छापे वगैरे सर्व काही सगळ्या कलरच्या रांगोळ्या. या असे छोटे छोटे छापे हे आपण डायरेक्ट फरशीवरती यूज करू शकतो. लाकडी पण आहेत, देवघरात पण यूज करू शकतो आणि लाकडी पण आहेत आणि याचे स्टीलचे बॉर्डरवाले पण आहेत.
रांगोळ्या सगळ्या कलरमध्ये उपलब्ध आहेत. ते समोर इथे बघू शकता मंडे मेट्रो स्टेशन. इथून आपण शिवाजीनगरला किंवा इथून पिंपरी चिंचवडपर्यंत डायरेक्ट मेट्रो जाते. लग्नात रुखवतात मांडण्यात येणारे सर्व काही साहित्य, कुरडई, पापड्या, शेवयासुद्धा आहेत. हे छान छान साहित्य आहे रुखवतात ठेवण्यासाठी. मसाल्यांसाठी लागणारे सगळे मिरच्या वगैरे पण मिळतात. डाळी, धान्य हे सुद्धा उपलब्ध आहे. गर्दी इथं भरपूर वाढलेली आहे आणि आता जवळपास 1 वाजत आलेले आहे. 1 वाजत आला आहे आणि ते असे तळलेले नाही, ते भाजून मिळतात. ही लाईट गल्ली आहे आणि दिवाळी आणि गणपतीच्या सीझनमध्ये इथं भरपूर लाईटिंग अवेलेबल असते. पण आज रविवार असल्यामुळं इथे सगळे शॉप ओपन झालेले नाही. तुम्हाला जर तुमच्या घरासाठी काही लाईटिंग किंवा इलेक्ट्रॉनिक्सचे सामान घ्यायचे असेल तर तुम्ही इकडे नक्की भेट द्या. तर मित्रांनो, आपण आता आलेलो आहे इथे पावभाजी आणि पुलाव खाण्यासाठी. एक पावभाजी आणि एक पुलाव घेतलेला आहे. तर मित्रांनो, चला आता आपलं पावभाजी आणि पुलाव खाऊन झालेला आहे आणि ही जागा आहे ती शनिवारवाड्याच्या बॅक साईडला आहे. पाठीमागं बघू शकता भरपूर स्टॉल्स आहेत स्ट्रीट फूडसाठी. तर इथं येऊन तुम्ही नक्की ट्राय करू शकता. तर मित्रांनो, हा होता आमचा आजचा तुळशीबागेचा छोटासा व्हिडिओ. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्ससोबत नक्की शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.